गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आज आपण वॉटरमध्ये हार्डनेस ऑफ वॉटर समजून घेऊ. जे हार्ड वॉटर असते आणि सॉफ्ट वॉटर असते. नेमकं आपण हार्ड वॉटर कशाला म्हणणार आहोत आणि सॉफ्ट वॉटर कशाला म्हणणार आहोत हे पाहणार आहोत. त्याच्यामुळे आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला हार्डनेस ऑफ वॉटर. बघा लक्षात ठेवायचं आहे हार्डनेस ऑफ वॉटर. हार्डनेस ऑफ वॉटरवर आपण फोकस करू. आता बेसिकली वॉटर दोन प्रकारचे असतात. आपण सॉफ्ट वॉटर आणि हार्ड वॉटर म्हणून आपण जे वॉटर असते ते हे वॉटर दोन प्रकारचे आहेत. एक हार्ड वॉटर असणार आहे की नाही. नेमकं आपण हार्ड वॉटर कशाला म्हणणार आहोत आणि दुसरं जे आहे ते आहे सॉफ्ट वॉटर. काय सॉफ्ट वॉटर. बघा लक्षात ठेवायचं आहे हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर. तर नेमकं हार्ड वॉटर कशाला म्हणू ते बघू आता आपण. तर सर्वात पहिल्यांदा आपण हार्ड वॉटर त्या वॉटरला म्हणत असतो की ज्या वॉटरमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनचे सॉल्ट असतात. त्या वॉटरला आपण काय म्हणत असतो हार्ड वॉटर म्हणत असतो. दी वॉटर विच कंटेन काय डेफिनेशन्स करसाल. दी वॉटर विच contain the salt of calcium dipositive ions, calcium and magnesium positive ions, है ना, is called as hard water. The water which contain the salt of calcium and magnesium ions is called hard water. त्या वॉटरला आपण काय म्हणत असतो is called hard water. त्याला आपण हार्ड वॉटर म्हणत असतो. ठीक आहे. तर हार्ड वॉटर कसं काय ओळखायचं की एखादं वॉटर हार्ड असते म्हणून है ना. तर हार्ड वॉटर ओळखण्यासाठी आपण सोपची टेस्ट म्हणजे जे साबण असते ते साबण जेव्हा आपण पाण्यामध्ये मिक्स करू तर ते जर लेदर तयार करेल म्हणजे फेस तयार होत असेल तर समजून घ्यायचं की ते सॉफ्ट वॉटर आहे. आणि जर सोप आपण म्हणजे साबण जर पाण्यामध्ये स्टर केली म्हणजे पाण्यामध्ये शेक केली तर जर लेदर तयार होत नसेल तर ते हार्ड वॉटर असते. आणि ते हार्ड वॉटर कशामुळे असते की त्यांच्यामध्ये खूप जास्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्स असते त्या वॉटरमध्ये. त्या वॉटरला आपण हार्ड वॉटर म्हणत असतो. त्याच्यामुळं हे जे हार्ड वॉटर असते लक्षात ठेवायचं आहे ज्यांच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्स असतात दे डू नॉट फॉर्म लेदर विथ सोप. आणि म्हणून दे डू नॉट फॉर्म लेदर विथ सोप. म्हणजे साबणीसोबत हे काय तयार करत नाही फेस तयार करत नाही लेदर तयार करत नाही. हे जे हार्ड वॉटर असते यांच्यामध्ये जर आपण साबण स्टर केली तर ज्याच्यामध्ये असा फेस तयार होणार नाही ते काय राहणार आहे तुमचं हार्ड वॉटर. जनरली हे जे हार्ड वॉटर असते तर हे जे रिव्हर वॉटर आहे की नाही. रिव्हर वॉटर असेल त्याच्यानंतर सी वॉटर आहे ना. यांच्यामध्ये खूप सारे सॉल्ट डिझॉल्व झालेले असते. तर यांच्यामध्ये मॅक्झिमम आहे की नाही मॅक्झिमम कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे जर सॉल्ट असेल तर ते कोणते झाले हार्ड वॉटर. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर जनरली हे जे हार्ड वॉटर आहे यांच्यामध्ये एक तर बायकार्बोनेट कोणते सॉल्ट असतात त्यांचे बायकार्बोनेट सॉल्ट असतात आहे की नाही. बायकार्बोनेट सॉल्ट कोणते राहणार आहे बायकार्बोनेट सॉल्ट असतात. बायकार्बोनेट त्याच्यानंतर क्लोराईड आयनचे सॉल्ट असतात किंवा सल्फेट आयनचे सॉल्ट असतात. सल्फेट आयन्स असतात. तर हे म्हणजे जनरली जे कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम असते तर कॅल्शियम बायकार्बोनेटचा फॉर्म्युला असा आहे. आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट हे वाले सॉल्ट असतील यांच्यामध्ये आहे की नाही हार्ड वॉटरमध्ये. किंवा कॅल्शियम क्लोराईड किंवा मॅग्नेशियम क्लोराईड यांचे सॉल्ट असतात हार्ड वॉटरमध्ये. किंवा कॅल्शियम सल्फेट किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फेट यांचे सॉल्ट ज्या वॉटरमध्ये असतील तर ते वॉटर असते हार्ड वॉटर. आणि हे जे हार्ड वॉटर असते दे डू नॉट फॉर्म लेदर विथ सोप. साबणीसोबत ते फेस तयार करत नाही. यांना आपण हार्ड वॉटर म्हणत असतो. आता सेकंड आपण सॉफ्ट वॉटर कशाला म्हणत असतो बघा लक्षात ठेवायचं आहे. सेकंड आपण
सॉफ्ट वॉटर कशाला म्हणतो? तर सॉफ्ट वॉटरची माहिती घेऊ आपण, आहे की नाही. नेमकं सॉफ्ट वॉटर कशाला म्हणायचं असते? आता ज्या वॉटरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनचे सॉल्ट नसतील, ज्या वॉटरमध्ये आता कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम आयनचे सॉल्ट नसतील, बरोबर आहे. बघा लक्षात आहे. आपण आता सॉफ्ट वॉटर कशाला म्हणत असतो? तर सॉफ्ट वॉटर म्हणजे ज्या वॉटरमध्ये आता कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनचे सॉल्ट नसतील अशा वॉटरला आपण कोणते वॉटर म्हणत असतो? सॉफ्ट वॉटर म्हणत असतो. म्हणून द वॉटर which do not contain salt of calcium and magnesium ions, ज्यांच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनचे सॉल्ट नसतील तर त्या वॉटरला आपण काय म्हणत असतो? सॉफ्ट वॉटर म्हणत असतो. बाकीचे आयन्स असले तर चालते, पोटॅशियम आयन असेल, सोडियम आयन असेल, बाकीचे कोणतेही आयनचे सॉल्ट असले तर ते सॉफ्ट वॉटर असते. पण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनचे सॉल्ट जर त्या वॉटरमध्ये असतील तर ते वॉटर हार्ड असते. जर हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनचे सॉल्ट नसतील तर ते सॉफ्ट वॉटर असते. मग आता आपल्या घरी जे वॉटर आहे ते सॉफ्ट आहे का हार्ड आहे कसं ओळखायचं? तर त्या वॉटरमध्ये साबण जर आपण काय केली, स्टर केली म्हणजे शेक केली, तर ते जर लेदर प्रोड्यूस करत असेल म्हणजे फेस प्रोड्यूस करत असेल तर समजून घ्यायचं ते सॉफ्ट वॉटर आहे. जर ते लेदर प्रोड्यूस करत नसेल तर ते हार्ड वॉटर आहे. आणि म्हणून आपण सांगतो की दे प्रोड्यूस लेदर विथ सोप. म्हणजे साबण आपण त्याच्यामध्ये जर ऍड केले तर ते त्यांच्यासोबत काय करते? लेदर प्रोड्यूस करते म्हणजे फेस प्रोड्यूस करते. तर असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सॉफ्ट वॉटर. आता हे जे सॉफ्ट वॉटर आहे, जे रेन वॉटर आहे ना, जर आपण पाणी जर पडत असेल आभाळातून आणि ते जर डायरेक्ट आपण कलेक्ट केलं, जमिनीवर फ्लो झालेलं नाही, डायरेक्ट जर रेन वॉटर आपण कलेक्ट केलं एखाद्या कंटेनरमध्ये तर ते सॉफ्ट वॉटर असते. म्हणजे त्याच्यात आयन्स असतात पण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्स नसतात, आहे की नाही. आणि म्हणूनच हे जे रेन वॉटर आहे की नाही, तर हे रेन वॉटर काय असते? सॉफ्ट वॉटर आहे. डिस्टिल वॉटर आहे, काय? डिस्टिल वॉटर हे सुद्धा काय आहे? सॉफ्ट वॉटर आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनचे सॉल्ट नसतात. महत्वाचं आहे की जे सॉल्ट असतात हे कोणते सॉल्ट या हार्डनेससाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणून आपण लिहिलेलं आहे इथे सॉल्ट which responsible for hardness of water, वॉटरच्या हार्डनेससाठी कोणते सॉल्ट रिस्पॉन्सिबल असतात? तर वॉटरच्या हार्डनेससाठी एक तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे हे बायकार्बोनेट, क्लोराईड आणि सल्फेट सॉल्ट असतात, आहे की नाही. म्हणून हार्डनेससाठी जे सॉल्ट रिस्पॉन्सिबल असतात, आहे की नाही, तर ते कोणते सॉल्ट असतात? तर दे आर बायकार्बोनेट सॉल्ट. काय असतात हे? बायकार्बोनेट सॉल्ट. पण ही बायकार्बोनेट सॉल्ट जे असतात हे टेम्पररी हार्डनेस प्रोड्यूस करतात. मग आता कोणते बायकार्बोनेट सॉल्ट आहे? जसं कॅल्शियम बायकार्बोनेट CaHCO3/2 हा झाला कॅल्शियम बायकार्बोनेटचा फॉर्म्युला. सेकंड मॅग्नेशियम बायकार्बोनेट MgHCO3/2 मॅग्नेशियम बायकार्बोनेट. हे टेम्पररी हार्डनेस प्रोड्यूस करते वॉटरमध्ये. हे कोणता हार्डनेस प्रोड्यूस करत असते? टेम्पररी हार्डनेस. जे टेम्पररी हार्डनेस आहे वॉटरमध्ये हे कशामुळे असते? बायकार्बोनेट सॉल्टमुळे. म्हणून जे टेम्पररी हार्डनेस असते वॉटरमध्ये, आहे की नाही, तर ते कोणत्या सॉल्टच्या रिस्पॉन्सिबल असते? बायकार्बोनेट सॉल्ट. असंच एक दुसरं जे परमनंट हार्डनेस असते, कोणतं? परमनंट हार्डनेस. हे झालं टेम्पररी हार्डनेस, आहे की नाही. तसंच एक परमनंट हार्डनेस असते, परमनंट हार्डनेस. जे परमनंट हार्डनेस असते वॉटरमध्ये हे कोणत्या सॉल्टमुळे रिस्पॉन्सिबल असतात? त्याच्यासाठी कोणते सॉल्ट रिस्पॉन्सिबल असतात? तर जे क्लोराईड आणि सल्फेटचे सॉल्ट असतात, जसं कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड हे जे सॉल्ट आहे की नाही, तसंच
कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, तसंच कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट हे जे सॉल्ट असतात हे ज्या वॉटरमध्ये असेल तर ते त्या वॉटरमध्ये कोणता हार्डनेस प्रोड्यूस करते? परमनंट हार्डनेस प्रोड्यूस करत असते. बघा, हार्डनेस वॉटरमध्ये दोन प्रकारचे असते, टेम्पररी हार्डनेस असते आणि परमनंट हार्डनेस सुद्धा असते. तर टेम्पररी हार्डनेस कशामुळे तयार होत असते? हे बायकार्बोनेट सॉल्टमुळे तयार होत असते. कोणते सॉल्ट जर असेल, बायकार्बोनेट सॉल्ट असेल कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचे, तर हे टेम्पररी हार्डनेस प्रोड्यूस करते. आणि जर एखाद्या वॉटरमध्ये कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड किंवा सल्फेटवाले जर सॉल्ट असेल तर ते परमनंट हार्डनेस प्रोड्यूस करते वॉटरमध्ये. आता आपण आत्ताच सांगितलं आहे की आपल्या घरी जर आपण वॉटर, आपल्या घरचं हार्ड वॉटर आहे का सॉफ्ट वॉटर आहे आपल्याला जर चेक करायचं असेल, बरोबर आहे की आपल्या घरी जे वॉटर आहे ते हार्ड वॉटर आहे का सॉफ्ट वॉटर आहे हे जर चेक करायचं असेल तर आपण त्यांना कोणासोबत ट्रीट करू? आपल्या घरी जे साबण असते, सोप, त्या वॉटरमध्ये जर शेक केली आपण तर जर लेदर प्रोड्यूस होत असेल तर समजून घ्यायचं की ते सॉफ्ट वॉटर आहे, म्हणजे धुण्यासाठी योग्य आहे की नाही. म्हणजे कपडे वगैरे आपण जे धुतो तर त्यासाठी जी साबण आपण वापरत असतो ती जनरली सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड असते, आहे ना. आणि त्यामुळं आपण जी साबण वापरतो ती आपलं लॉन्ड्री सोप म्हणून यूज करायसाठी योग्य असतेच साबण. फक्त आपल्या घरचं वॉटर जे असते ते सॉफ्ट असेल किंवा हार्ड असेल याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्याचा यूज कसा करसाल, बरोबर आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते? काय समजून घेतलं आपण? सुरुवातीला लक्षात ठेवा की आपण हार्डनेस इन वॉटर, वॉटरचं हार्डनेस शिकून राहिलो की एखाद्या वॉटर हार्ड केव्हा असते? ज्यावेळेस एखाद्या वॉटरमध्ये हे बायकार्बोनेट किंवा क्लोराईड किंवा सल्फेट, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनचे सॉल्ट असतील तर त्या वॉटरला आपण हार्ड वॉटर म्हणतो. आणि ज्या वॉटरमध्ये हे सॉल्ट नसतील ते वॉटर कसं असते? सॉफ्ट वॉटर असते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? म्हणजे हे आपल्या पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे की आपल्याला हार्ड वॉटर कशाला म्हणायचं आणि सॉफ्ट वॉटर कशाला म्हणायचं. आता हार्ड वॉटरमध्ये दोन प्रकारचं हार्डनेस असते, एक टेम्पररी हार्डनेस असते आणि एक परमनंट हार्डनेस असते. मग टेम्पररी हार्डनेस कशामुळे असते? बायकार्बोनेट सॉल्ट, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे जे बायकार्बोनेट सॉल्ट असतात त्यांच्यामुळं यांच्यामध्ये टेम्पररी हार्डनेस असते. आणि परमनंट हार्डनेस वॉटरमध्ये केव्हा असते? ज्यावेळेस कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड आणि सल्फेटवाले सॉल्ट वॉटरमध्ये असतील तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये परमनंट हार्डनेस प्रोड्यूस होत असते. आता आपण सांगणार आहोत सोप डू नॉट वर्क इन हार्ड वॉटर. आपण आता हार्ड वॉटरमध्ये जर सोप ॲड केली, म्हणजे सोप जर ॲड केली हार्ड वॉटरमध्ये तर ती चांगल्या प्रकारे वर्क करणार नाही. म्हणजे आपल्या घरी जर आपण साबण पाहतो ती कधी कधी आपल्याला सांगितलं जाते की साबण आणायची नाही कारण साबणीने कपडे निघत नाही. ॲक्च्युली त्या साबणीचा दोष नसतो, बघा लक्षात ठेवायचं आहे. आपल्या घरी जे पाणी आपण वापरतो त्या पाण्याचा दोष आहे ते. म्हणजेच आपल्या घरी जर आपण साबण वापरत असेल आणि आपले कपडे घरचे निघत नसतील, आहे की नाही, व्यवस्थित वॉश होत नसतील, तर याचा अर्थ आपल्या घरचं वॉटर कसं असेल? हार्ड वॉटर असेल, आहे की नाही. म्हणून आता आपण पाहणार आहोत की सोप डू नॉट वर्क इन हार्ड वॉटर. काय म्हणणार आहोत आपण? बघा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आपला लक्षात ठेवायचा आहे, सोप डू नॉट वर्क इन हार्ड वॉटर. वर्क इन हार्ड वॉटर. हार्ड वॉटरमध्ये सोप वर्क करत नाही, आपल्याला ते सांगायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा हे समजावून सांगण्यासाठी आपल्याला सोपचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. सोप म्हणजे बेसिकली काय आहे की नाही? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सोप मीन्स सोडियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ॲसिड्स असते. काय असतात हे? सोप्स आर नथिंग बट द सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर फॅटी ॲसिड्स असतात. हे काय असते? हायर फॅटी ॲसिड्स. यांना आपण काय म्हणत असतो? सोप. त्याच्यामुळे जे आपण लॉन्ड्री सोप वापरतो किंवा कपडे धुण्यासाठी जे सोप वापरतो ते जनरली असते सोडियम स्टिरेट. काय असते? सोडियम स्टिरेट असते. तर सोडियम स्टिरेट आपण जी लॉन्ड्री सोप वापरतो सोडियम स्टिरेट, त्याचा फॉर्म्युला काय माहिती आहे का? C17H35 C डबल बॉन्ड O
ONA, याला आपण काय म्हणत असतो, सोडियम सॉल्ट ऑफ स्टरिक ऍसिड किंवा सोडियम स्टिरेट म्हणतो, सोडियम स्टिरेट. हे आपली सोप आहे, म्हणजे साबण आहे की नाही. आता ही साबण हार्ड वॉटरमध्ये का वर्क करत नाही हे आपण समजून घेऊ, की जेव्हा आपण आता हार्ड वॉटरमध्ये ऍड करू, कशामध्ये ऍड करू आपण, हार्ड वॉटर. आता हार्ड वॉटरमध्ये काय राहणार आहे, कॅल्शियम आयन असतील किंवा मॅग्नेशियम आयन्स असतील. काय असतील, हार्ड वॉटरमध्ये आपल्या कॅल्शियम आयन्स असतील किंवा मॅग्नेशियम आयन्स असतील. जेव्हा ही सोप आपण हार्ड वॉटरमध्ये ऍड करू तर काय होते, हे जे कॅल्शियम आयन्स आहेत हे या सोडियम आयन्सला इथून काय करते, डिस्प्लेस करते, काढून टाकते. आणि आपल्याला काय भेटते, C17H35 C डबल बॉन्ड O by 2 Ca, कॅल्शियम सॉल्ट ऑफ स्टिरेट भेटते. कॅल्शियम स्टिरेट भेटते प्लस हे दोन सोडियम आयन्स सेपरेट होतात. आता भानगड काय आहे, त्यांनी कॅल्शियम सॉल्ट ऑफ स्टेरिक ऍसिड किंवा कॅल्शियम स्टिरेट जे असते हे प्रेसिपिटेट असते. प्रेसिपिटेट म्हणजे घट्ट पदार्थ तयार होत असतो. इट इज प्रेसिपिटेट म्हणजे तो घट्ट असते, हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होते. पण जेव्हा हे कॅल्शियम आयन्स याच्यासोबत कंबाईन होते तर त्यावेळेस ही साबण कशात कन्वर्ट होते, एका प्रेसिपिटेटमध्ये कन्वर्ट होत असते. प्रेसिपिटेट मीन्स एक घट्ट पदार्थ तयार होत असतो. आणि आता हे घट्ट पदार्थ चिकट असते, म्हणजे स्टिकी असते. कसा असतो, स्टिकी असते. याला आपण स्कम म्हणतो. काय म्हणतो, स्कम, विच इज स्टिक टू द क्लॉथ, जे कपड्याला चिटकते. आणि दॅट्स वाय सोप डू नॉट वर्क इन हार्ड वॉटर. काय होते लक्षात आलं, सोप ऍक्च्युली काय आहे, सोडियम स्टिरेट, सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड आहे. जेव्हा सोप आपण हार्ड वॉटरमध्ये ऍड करू तर बेसिकली काय होते की हे कॅल्शियम आयन्स या सोडियम आयन्सला डिस्प्लेस करत आणि याच्यापासून कॅल्शियम सॉल्ट ऑफ स्टरिक ऍसिड तयार होते. पण हे जे तयार झालेला प्रॉडक्ट आहे हे प्रेसिपिटेट असते, घट्ट पदार्थ असते आणि स्टिकी असते, चिकट असते. दॅट्स वाय दे आर स्टिक टू द क्लॉथ आणि त्याच्यामुळे ते कपड्याला चिटकून जाईल. म्हणजे इन्स्टेड ऑफ आपण जर डाग काढासाठी गेलो पण हार्ड वॉटर असेल तर एक्स्ट्रा डाग त्याला काय होईल, कपड्याला चिटकून जाईल. आणि त्याच्यामुळे मोर अँड मोर सोप आर यूज टू रिमूव्ह द डर्ट अँड दॅट्स वाय सोप डू नॉट वर्क इन हार्ड वॉटर. असंच जर मॅग्नेशियम आयन जरी असेल हार्ड वॉटरमध्ये, C17H33 C डबल बॉन्ड ONA 35 स्टिरेट आहे की नाही, यांची रिएक्शन जर मॅग्नेशियम आयन्स असेल हार्ड वॉटरमध्ये तर हे मॅग्नेशियम आयन सुद्धा या सोडियम आयन्सला काय करतील, रिप्लेस करतील. आणि C17H35 C डबल बॉन्ड O by 2 मॅग्नेशियम हे सुद्धा प्रेसिपिटेट असते. काय असते, प्रेसिपिटेट प्लस 2 सोडियम आयन्स काय होईल, सेपरेट होईल. अशा प्रकारे हे जे स्कम म्हणतो आपण है ना, तर हे स्कम म्हणजेच एक चिकट पदार्थ असतो हा काय होतो, आपल्या कपड्याला चिटकतो. आणि त्याच्यामुळे सोप डू नॉट वर्क इन हार्ड वॉटर अँड ऑल्सो इट डू नॉट प्रोड्यूस लेदर. हे सुद्धा याच्यामध्ये लेदर प्रोड्यूस करणार नाही, म्हणजे फेस तयार करणार नाही. आणि मोर अँड मोर सोप आर यूज टू रिमूव्ह द डर्ट इन हार्ड वॉटर अँड दॅट्स वाय सोप डू नॉट वर्क इन द हार्ड वॉटर. म्हणून आपण म्हणतो की सोप हे हार्ड वॉटरमध्ये काय करत नाही, वर्क करत नाही. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की सोप हार्ड वॉटरमध्ये टाकले की ती प्रेसिपिटेटमध्ये कन्वर्ट होते आणि प्रेसिपिटेट जो असतो तो स्टिकी असतो आणि तो कपड्याला स्टिक होतो, चिटकतो. अँड दॅट्स वाय द सोप डू नॉट वर्क इन हार्ड वॉटर. ओके, मग आता हे जे हार्डनेस आहे वॉटरमधलं ते आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. जर हार्ड वॉटर असेल आणि आपल्याला कपडे वगैरे धुवावं लागत असेल साबणीनं तर नॅचरली आपल्याला हार्डनेस रिमूव्ह करावं लागेल. तर वेगवेगळे मेथड कोणकोणते आहेत जे हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आपण वापरत असतो, म्हणून आता ते मेथड्स पाहणार आहोत. मेथड्स यूज टू रिमूव्ह द हार्डनेस इन वॉटर. हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आपण मेथड समजून घेणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून नेक्स्ट पॉइंट आपला राहणार आहे की व्हेरियस मेथड्स यूज टू रिमूव्ह द हार्डनेस इन वॉटर. वॉटरमधलं हार्डनेस काढण्यासाठी आपण कोणकोणत्या मेथड्स काय करणार आहोत, यूज करणार आहोत ते आता मी समजावून सांगतो, लक्षात ठेवायचं आहे. मेथड्स टू रिमूव्ह द हार्डनेस. बघा, मेथड्स टू रिमूव्ह द हार्डनेस.
रिमूव्ह द हार्डनेस. आपण वॉटरमधलं हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी कोणकोणत्या मेथड वापरत असतो. आता हार्डनेस वॉटरमध्ये दोन प्रकारचे असते. एक परमनंट हार्डनेस आहे आणि एक टेम्पररी हार्डनेस आहे. मग आता परमनंट हार्डनेस आहे आणि टेम्पररी हार्डनेस आहे. बघा, परमनंट हार्डनेस आणि टेम्पररी हार्डनेस. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी काय करणार आहोत आपण, टेम्पररी हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस वॉटरमधलं जे हार्डनेस आहे, टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्याच्या मेथड पहिले पाहू आपण. बरोबर आहे. तर आपण जर टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी दोन मेथड यूज करणार आहोत. एक, सुरुवातीला आपण बॉइलिंग काय करणार आहोत, त्याला बॉइलिंग, त्या वॉटरला बॉइलिंग जर केलं तर त्यांच्यामध्ये टेम्पररी हार्डनेस काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. म्हणजे बायकार्बोनेटमुळे जे टेम्पररी हार्डनेस तयार झालेला आहे. आणि दुसरी आहे क्लार्क्स मेथड. क्लार्क्स मेथड, क्लार्क मेथड वापरणार आहोत. क्लार्क मेथडमध्ये आपण काय करणार आहोत, कोणता केमिकल वापरत असतो, इथे क्विक लाईम वापरतात. काय वापरतात, क्विक लाईम. क्विक लाईम कशाला म्हणतात, कॅल्शियम ऑक्साईड किंवा स्लेट लाईम. काय वापरतो आपण, स्लेट लाईम म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हे हार्ड वॉटरमध्ये आपण ऍड करणार आहोत. ज्याच्यामुळं टेम्पररी हार्डनेस, कोणता हार्डनेस, टेम्पररी हार्डनेस जर वॉटरमध्ये असेल. आता टेम्पररी हार्डनेस कशामुळे असते वॉटरमध्ये, सांगा मला, की टेम्पररी हार्डनेस बायकार्बोनेटमुळे असते. कोणतं असते, बायकार्बोनेट जर असेल आपल्या वॉटरमध्ये, बायकार्बोनेट्स म्हणजेच कॅल्शियम बायकार्बोनेट CaHCO3/2 किंवा मॅग्नेशियम बायकार्बोनेट MgHCO3/2, हे जर बायकार्बोनेट त्याच्यामध्ये असतील तर हे काय प्रोड्यूस करते, टेम्पररी हार्डनेस प्रोड्यूस करते. मग टेम्पररी हार्डनेस जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर एक तर आपण त्याला बॉइलिंग करणार आहोत आणि दुसरं आपण त्याच्यातली क्लार्क मेथड्स वापरणार आहोत. क्लार्क मेथड्स मध्ये एक तर क्विक लाईम ऍड करा हार्ड वॉटरमध्ये किंवा स्लेट लाईम ऍड करा. आणि दुसऱ्या ज्या आहेत ते आता आपण लक्षात ठेवायचं आहे, परमनंट हार्डनेस. वॉटरमध्ये दुसरं कोणतं हार्डनेस असते, परमनंट हार्डनेस. बघा लक्षात ठेवायचं आहे, परमनंट हार्डनेस. जर परमनंट हार्डनेस असेल वॉटरमध्ये तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपण अलग अलग मेथड्स वापरतो. 4 मेथड्स आपण यूज करतो. सर्वात पहिल्यांदा आपण त्याच्यात वॉशिंग सोडा ऍड करतो. काय करतो, वॉशिंग सोडा. वॉशिंग सोडा, तर वॉशिंग सोडा म्हणजेच काय असते, हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट Na2CO3 ऍड जर केलं आपण तर त्यांच्यामधलं परमनंट हार्डनेस रिमूव्ह करू शकतो आपण. दुसरं आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्या हार्डनेससाठी मेथड वापरणार आहोत त्या मेथड आपल्याला क्लिअर असल्या पाहिजे. पहिल्यांदा क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे, तर जे टेम्पररी हार्डनेस आहे ते तर आपल्याला माहिती आहे, पण आता आपण परमनंट हार्डनेसचं हे करू. तर कॅल्व्हॉन्स प्रोसेस सेकंड कोणती वापरतो आपण, कॅल्व्हॉन्स प्रोसेस हे वापरतो. तर या कॅल्व्हॉन्स प्रोसेसमध्ये कॅल्व्हॉन्स नावाचा एक केमिकल कंपाऊंड आहे, तो यूज करतो आपण. थर्ड आपण जी वापरणार आहोत ते आहे आयन एक्सचेंज मेथड. आयन एक्सचेंज मेथड ही कमर्शियल मेथड आहे, म्हणजे स्वस्त पद्धतीनं परमनंट हार्डनेस रिमूव्ह करण्याची पद्धत आहे. कोणती, आयन एक्सचेंज मेथड. आणि फोर्थ जी परमनंट हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आपण यूज करणार आहोत ते आहे सिंथेटिक रेझिन मेथड. कोणती आहे, सिंथेटिक रेझिन. सिंथेटिक रेझिन मेथड. तर अशा आपण 4 मेथड ह्या परमनंट हार्डनेस, वॉटरमध्ये जे परमनंट हार्डनेस असते. आता परमनंट हार्डनेस कशामुळे असते बरं वॉटरमध्ये, सांगा. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की जे क्लोराइड्स असतात आहे ना, मॅग्नेशियम क्लोराइड हे वाले सॉल्ट किंवा कोणते सॉल्ट, सल्फेट वाले, कॅल्शियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट, हे सॉल्ट जर एखाद्या वॉटरमध्ये असेल तर त्याच्यामुळे वॉटरला कोणतं हार्डनेस तयार होत असते, परमनंट हार्डनेस तयार होत असते. आणि म्हणून ही परमनंट हार्डनेस जर आपल्याला वॉटरमधून रिमूव्ह करायचं असेल आणि सॉफ्ट वॉटर बनवायचं असेल तर आपण एक तर वॉशिंग सोडा ऍड करून हे परमनंट हार्डनेस रिमूव्ह करू शकतो किंवा कॅल्व्हॉन्स प्रोसेस. तिसरी आहे आयन एक्सचेंज मेथड आणि चौथी आहे सिंथेटिक रेझिन मेथड. आता वन बाय वन आपण समजून घेऊ. सुरुवातीला आपण टेम्पररी हार्डनेस म्हणजेच ज्यावेळेस कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचे बायकार्बोनेट असतात वॉटरमध्ये तर ते रिमूव्ह करण्यासाठी जे 2 मेथड वापरतो आपण, बॉइलिंग किंवा क्लार्क मेथड्स.
ते यूज करू पहिल्यांदा आणि टेम्पररी हार्डनेस याच्यामधलं काय करू, रिमूव्ह करू. तर बघा वन बाय वन एक एक मेथड पाहू आता. रिमूव्हल ऑफ हार्डनेस इन वॉटर. तर सुरुवातीला आपण टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी ज्या मेथड वापरतात त्या समजून घेऊ. बघा लक्षात ठेवा. तर आता टेम्पररी हार्डनेस आपण रिमूव्ह करू वॉटरमधलं. तर टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आपण कोणत्या मेथड्स वापरतो म्हटलं, बॉइलिंग. सर्वात पहिली टू रिमूव्ह द टेम्पररी हार्डनेस इन वॉटर. आता टेम्पररी हार्डनेस कशामुळे आता सांगितलं मी, है की नाही. इट इज ड्यू टू बायकार्बोनेट्स ऑफ, काय असतात, बायकार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन्स. तर आता आपण ही बॉइलिंग करून रिमूव्ह करू शकतो. म्हणजे आता बॉइलिंग मध्ये बघा लक्षात ठेवायची आहे, पहिली जी मेथड आहे ती कोणती आहे, बॉइलिंग. आता बॉइलिंग केल्यावर काय होत असते, हार्ड वॉटर बेसिकली काय असते, कॅल्शियम. हार्ड वॉटर मध्ये काय असते, एक सोल्युबल सॉल्ट असतो. सोल्युबल सॉल्ट कोणाचा असते, बायकार्बोनेटचा. किंवा कॅल्शियमच्या ऐवजी मॅग्नेशियम बायकार्बोनेट ही हार्ड वॉटर मध्ये असते, SiO3/2. आता यांना जर आपण हिटिंग केलं, बघा लक्षात ठेवायचं, हे हार्ड वॉटर आहे. हार्ड वॉटर मध्ये काय असेल, कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम यांचे सॉल्ट असतात, बायकार्बोनेट सॉल्ट आहे ना. आता हे सॉल्ट सोल्युबल असते या हार्ड वॉटरमध्ये. या हार्ड वॉटरमध्ये काय असते, हे सोल्युबल असते. मला याला इन्सोल्युबल करायचं आहे, म्हणजे प्रेसिपिटेट आउट करायचं आहे, घट्ट करून बाहेर काढून घ्यायचं आहे फिल्टर करून. त्यामुळे आपण यांना काय करत असतो, हिटिंग करायचं आहे. स्ट्रॉंगली हिटिंग जर केलं आपण यांना, बघा लक्षात ठेवायचं आहे, हिटिंग जर केलं तर नॅचरली काय होते, हीट केल्यानंतर ही कॅल्शियम कार्बोनेटमध्ये कन्वर्ट होते. कशामध्ये, कॅल्शियम कार्बोनेट. आणि ही प्रेसिपिटेट असते, म्हणजे घट्ट पदार्थ तयार होत असतो, PPT तयार होतो. हे सोल्युबल असते हार्ड वॉटरमध्ये. हीट केल्यानंतर हे घट्ट होऊन जाते कॅल्शियम कार्बोनेटमध्ये, प्लस कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होऊन जाईल याच्यातून, प्लस वॉटर. अशा प्रकारे आता हे जे प्रेसिपिटेट तयार झालेलं आहे, हे प्रेसिपिटेट आपण काय करतो, एक फनेल घेतो. या फनेलमध्ये हे जे सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये PPT तयार झाली, प्रेसिपिटेट तयार झालेलं आहे, तर ते प्रेसिपिटेट फिल्ट्रेशन्स करून काय करतो, रिमूव्ह करतो. म्हणजेच इथे आपण एक फनेल घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे काय टाकतो, सोल्युशन ऍड करतो, ज्यात कॅल्शियम कार्बोनेट प्रेसिपिटेट आहे. तर हे जे फिल्ट्रेट आहे इथे काय येणार आहे, तुमचं सॉफ्ट वॉटर आहे. काय, सॉफ्ट वॉटर आहे, कारण वरतं काय होऊन जाईल, कॅल्शियम कार्बोनेट हे प्रेसिपिटेट हे इथे PPT फॉर्म मध्ये या फिल्टर पेपरवर जमा होऊन जाईल, बरोबर आहे. आणि आपल्याला सॉफ्ट वॉटर तयार होऊन जाईल. अशा प्रकारे आपण हे जे कॅल्शियम बायकार्बोनेट जो डिझॉल्व सॉल्ट होता, ज्याच्यामुळे टेम्पररी हार्डनेस वॉटरमध्ये काय होत होतं, प्रोड्यूस होत होतं, तर ते टेम्पररी हार्डनेस आपण बॉइलिंग करून काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. सिमिलरली तुम्ही कॅल्शियम बायकार्बोनेट, या कॅल्शियम बायकार्बोनेटला जरी हिटिंग केली, आपण काय केलं, याला हीट केलं, तर या कॅल्शियम बायकार्बोनेटला हीट केलं तर यांचं कन्व्हर्शन होत असते मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. आणि हे सुद्धा प्रेसिपिटेटच असते, घट्ट PPT तयार होते. प्लस यांच्यामधून काय निघून जाते, कार्बन डायऑक्साईड निघून जाते. काय निघून जाते, कार्बन डायऑक्साईड. आता ही जी रिएक्शन्स आहेत, तर या रिएक्शन्समध्ये इथे मॅग्नेशियम कार्बोनेट जो असतो तो का प्रेसिपिटेट नाही तयार झाला, जसं इथे कॅल्शियम कार्बोनेट कन्वर्ट झाला होता. त्याचं कारण असतंय की मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड यांची जी सोल्युबिलिटी प्रॉडक्ट असते, काय असते, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हा जास्त असतो. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज हायर. हा हायर असतो कोणापेक्षा, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट. दॅट्स वाय मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड इज प्रेसिपिटेट आउट. इथे प्रेसिपिटेट तयार होते. वापस हे जे सोल्युशन आहे यामधलं मॅग्नेशियम बायकार्बोनेट जो डिझॉल्व होता तो प्रेसिपिटेटमध्ये कन्वर्ट होईल. मग हे मॅग्नेशियम जे प्रेसिपिटेट फॉर्म असला आहे तो पुन्हा फिल्टर करू आपण. फिल्टर करून सॉफ्ट वॉटर आणि आपलं प्रेसिपिटेट सेपरेट आउट करू. अशा प्रकारे आपण वॉटरला बॉईल करून त्यांच्यामध्ये कॅल्शियम बायकार्बोनेट किंवा मॅग्नेशियम बायकार्बोनेट जे सोल्युबल सॉल्ट आहे की नाही, जे ज्याच्यामुळे हार्डनेस वॉटरमध्ये असते, तर ही हार्डनेस
आपण बॉइलिंग करून रिमूव्ह करू शकतो. याला आपण टेम्पररी हार्डनेस म्हणत असतो. आणि टेम्पररी हार्डनेस सिम्पली बॉइलिंग करून वॉटरचं आपण त्यांना काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. आता मी तुम्हाला सांगतो की हे मेथड आपल्या घरी सुद्धा वापरत होते है ना. आपण पाहतो, आपण जर खेड्यात वगैरे आजही पाहतो की गरम पाण्यात कपडे भिजवतात धुण्याच्या आधी है ना. गरम पाण्यात का भिजवतात ते सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जर थंड पाण्यात जर कपडे भिजवले आणि त्याच्यावर साबण जर वापरले तर ते कपडे चांगल्या प्रकारे निघणार नाही. पण तुम्ही गरम पाणी करून जर त्याच्यातनी साबणचा यूज करून ते कपडे वॉश करसाल तर ते इझिली निघतील. त्याचं कारण काय की तुमच्या लक्षात आलं असेल की ते थंड पाणी होतं, त्या थंड पाण्यातनी काय होते, हे बायकार्बोनेट सॉल्ट होते. पण जेव्हा आपण गरम केलं त्यांना तर ते बायकार्बोनेट सॉल्ट प्रेसिपिटेट होऊन कन्वर्ट झाले आहे ना. आणि कन्वर्ट झाल्यामुळं आता हे कार्बोनेट जे असतात तर त्यामुळं हे वॉटर थोडं सॉफ्ट झालं आणि सॉफ्ट झाल्यामुळं आपण त्याचा वॉशिंगसाठी यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण टेम्पररी हार्डनेस मधली पहिली जी हार्डनेस आपण रिमूव्ह केलं टेम्पररी मेथडमध्ये तर बॉइलिंग करून. सेकंड आपण आता टेम्पररी हार्डनेस मधली दुसरी जी मेथड आहे ती आहे क्लार्क मेथड्स. कोणती आहे, क्लार्क मेथड्स. याही मेथडमध्ये आपण असंच करणार आहोत की जे टेम्पररी हार्डनेस आहे वॉटरचं ड्यू टू द बायकार्बोनेट सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम, तर यांना आपण क्लार्क मेथड्सनुसार कसं हे करतो. तर सेकंड जे मेथड आहे ते आहे आता क्लार्क्स मेथड. कन्फ्युजन करायचं नाही. आता या क्लार्क मेथड्समध्ये आपण कोणतं केमिकल ऍड करतो ज्याच्यामुळे हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे बायकार्बोनेट सॉल्ट प्रेसिपिटेट होतात, जे डिझॉल्व्ह असलेले प्रेसिपिटेट आउट करायचे आहेत. त्यासाठी आपण याच्यातनी क्विक लाईम ऍड करतो. काय करतो, क्विक लाईम ऍड करत असतो. तर क्विक लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड किंवा स्लेक लाईम. स्लेक लाईम ऍक्च्युअली क्विक लाईमच स्लेक लाईम मध्ये कन्वर्ट होते. कॅल्शियम हायड्रॉक्साईडला आपण काय म्हणतो, स्लेक लाईम. तुम्हाला माहिती आहे की क्विक लाईम जर घेतला आणि आपण वॉटरमध्ये जर डिझॉल्व्ह केला तर नॅचरली क्विक लाईमचं कन्व्हर्शन कशात होत असते, स्लेक लाईम मध्ये होत असते. त्याच्यामुळे क्विक लाईम म्हणा किंवा स्लेक लाईम म्हणा. जेव्हा आपण ही क्विक लाईम किंवा स्लेक लाईम हार्ड वॉटरमध्ये ऍड करू, कशामध्ये, हार्ड वॉटर कंटेनिंग बायकार्बोनेट, ज्यांच्यामध्ये काय असते, बायकार्बोनेट असते. तर यांच्यामध्ये जर आपण काय ऍड केलं, हे स्लेक लाईम ऍड केलं. काय केलं, स्लेक लाईम जर ऍड केली म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड जर काय केले आपण ऍड केले है ना, तर हे यांना काय करते, प्रेसिपिटेट मध्ये कन्वर्ट करते, म्हणजे घट्ट बनते आणि त्याला फिल्टर करून आपण रिमूव्ह करतो. जसं मी हे रिएक्शन समजावून सांगतो की एक्झॅक्टली रिएक्शन्स काय होते. जसं कॅल्शियम बायकार्बोनेट आहे CaHCO3/2, जेव्हाही आपण याच्यात स्लेक लाईम ऍड करू CaOH/2 तर काय होईल, हे कॅल्शियम कशात कन्वर्ट होणार आहे, कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट या सॉल्ट मध्ये PPT मध्ये कन्वर्ट होईल, प्रेसिपिटेट तयार होईल. प्लस इथे ट्वाइस कॅल्शियम कार्बोनेट तयार होईल, प्लस काय निघून जाईल, 2 हायड्रोजन इथे आहे, 2 हायड्रोजन इथे आहे, म्हणून ट्वाइस HO. अशा प्रकारे हे जे प्रेसिपिटेट तयार झालेला आहे म्हणजे हे सोल्युबल होता, हे सोल्युबल होता, आता तो इनसोल्युबल झाला. काय झाला, आता इनसोल्युबल झाला. काय ऍड केल्यामुळं, स्लेक लाईम ऍड केल्यामुळे याच्यात है ना. तर हे जे इनसोल्युबल कॅल्शियम कार्बोनेट आहे हे वापस आपण काय करतो, हे फिल्ट्रेशन करून रिमूव्ह करून घेतो. बघा लक्षात ठेवायचं आहे, तसं आपण हे फिल्टर पेपर्स इथे फनेल घेऊन रिमूव्ह करत असतो. तर अशा प्रकारे ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड जर याच याच्यातनी मॅग्नेशियम बायकार्बोनेट असते तर यांच्याही मध्ये आपण जरा स्लेक लाईम ऍड केला है ना, स्लेक लाईम जर ऍड केला तर हे केला कशात कन्वर्ट करल, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. त्याला मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मध्ये प्रेसिपिटेट करल, PPT तयार होईल. पुन्हा कॅल्शियम कार्बोनेट मध्येही याचं प्रेसिपिटेशन होईल आणि साइड प्रॉडक्ट तुमचा ट्वाइस HO सुद्धा निघून जाईल. तर अशा प्रकारे हे जे दोन्हीही प्रेसिपिटेट आहे हे वापस फिल्ट्रेशन्स करून आपण इथे फिल्ट्रेट म्हणून सॉफ्ट वॉटर काय करतो, कलेक्ट करतो आणि इथे प्रेसिपिटेट आपल्याला रिमूव्ह होऊन जाईल फिल्ट्रेशन्स करून. तर अशा प्रकारे आपण ही जी क्लार्क मेथड आहे या मेथडचा वापर करून म्हणजे क्विक लाईम किंवा स्लेक लाईम हार्ड वॉटरमध्ये ऍड करून या हार्ड वॉटरमध्ये जे सोल्युबल कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचे बायकार्बोनेट सॉल्ट आहे याला प्रेसिपिटेट आउट करतो, जे PPT फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो
and this PPT are removed by filtrations, and in this way the filtrate contain soft water, means it does not contain the bicarbonate salt of magnesium and calcium, and hence in this way we can remove the temporary hardness in water. The temporary hardness remove करण्यासाठी ह्या दोन मेथड आहेत, एक बॉइलिंग करणे त्याला आणि दुसरं एक क्लार्क मेथड्स. इथपर्यंत क्लिअर झालं. तर हे झालं आतापर्यंत टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी. आता आपण नेक्स्ट ज्या मेथड पाहणार आहोत ते आहे परमनंट हार्डनेस जे वॉटरमध्ये असते. तर ते परमनंट हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी ज्या मेथड आहे त्या मेथडवर फोकस करणार आहोत वन बाय वन.